तर आज सकाळी सकाळी दाजीनं आपल्या गायच्या कोट्यात करणं लावलं दुपून की ते माशान मच्छर आहेत ना ते आपल्या गायला देतात तपलीक, तर त्याच्यासाठी खास उपचार आहे. गेलो आपण नितीन दादाच्या मयात, तर तिथं काय गेल्याबरोबर दिसला एवढा मोठा खताचा ढेर. खास खत होते भाऊ याचं वावरासाठी एक नंबर क्वालिटीचं खत. आणि आम्ही इथं दूध आणायला गेलो तर आपली शूटिंगची स्किल पावर आपण खतरनाक व्हिडिओ शूट करतो की नाही, जबरदस्त एकदम. कोणाच्या लग्नाकारात काही शूटिंग वगैरेचं काम असलं सांगत जा बा आपल्याला, बिंदास येत जो आपण. मग नितीन नावात त्याला जार रे बा म्हैस पाहिली दूध घेऊन जाय पटकन. पाहिलं तर एवढे मोठे ढोर आहेत, खत तर होईनच ना भाऊ. मग घेतलं दूध आणि निघालो आता घर. गाडी चालवताना तर काही शूट वगैरे केलं नाही, कारण की जर दूध थांडलं असतं ना तर मला शिवास खाणं असतं भाऊ. आणि हे बघा, हे आहेत फटाक्याचे दुष्परिणाम. आपल्या नानाचा दिवाळीच्या दिवशी फटाक्यानं जायला भाऊ पाय. तर आज खूप दिवसानंतर आपण घरच्या पासूनचा स्वाद मेसवर आपल्याला काही एवढं चांगलं खायला भेटत नाही, म्हणून घरी आलो ना तर आपली चांगली सोय असते. मग आले काका आणि त्यानं हे मशीन रिपेअर करणं लावून की या मशीन असते हरभरा पेरणार. मग थोडंसं काम केलं आणि ज्ञानाला घेऊन जरा वट्यावर आलो बस. किती खतरनाक लागेल झाले, निरा चालता पण नाही उरायला विचार. का फटाक्यानं पावर किती तपलीक द्यायला लावली. दिवाळी तर काही चांगली गेली नाही भाऊ. मग आला भाऊ अद्विकन खतरा गोष्टी सांगू राहिला. मग त्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर आपली भाषी उभी आलती आपल्या. दिवाळीला दिदी चालते तर मग सगळे भाषाभाषी आलते. मग ते म्हणत, मामा तुम्ही नवीन नवीन लॅपटॉप घेतलं ना, चला मग पिक्चर वगैरे लावा, काही करून टाकू मस्त भाऊनी तुमच्या लॅपटॉप. हे पा किती मन लावून पिक्चर पाहतात. अरे बेकार ले. तसा आम्ही ना थिएटरचा एक्सपिरियन्स केला घरी. नंतर संध्याकाळच्या वेळी आपल्या मंदिरात होती दर शनिवारी चालणारी आरती. मग तिथं गेलो, आरतीमध्ये अटेंडन्स लावायची. झाल्यावर प्रसाद वगैरे पण असते मस्त पा, राजूदा वाटू राहिला.